नमस्कार मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेला काळ त्यांनी स्वतःवर झेलला. आपल्या स्वामीच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मंडळी, विचार केला तर दोघांमध्ये साम्य असं काहीच नव्हतं. महाराणी सईबाईंचा मृत्यू आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू, हा महिनाही एकच, दोघांवर दुःखही सारखंच. असा सूर मावळा म्हणजेच शिवरत्न शिवाकाशी. कदाचित तो जन्मलाच होता शिवाजी महाराज म्हणून मरण्यासाठी. आणि अशा मावळ्यांमध्ये, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये सगळ्यात मोठं हे रत्न होतं. आणि ह्या रत्नाचं लिखाण प्रेमधांडे, लेखक प्रेमधांडे, शिवरत्न शिवाकाशीन ह्याच्यावरती केलेलं आहे. आणि हीच कादंबरी आपण ह्या महिन्याच्या म्हणजेच ह्या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून म्हणजेच 1, 2 आणि 3 तारीख म्हणजेच गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तिन्ही दिवसांमध्ये म्हणजेच आठवड्याच्या प्रत्येक गुरुवार आणि शुक्रवार शनिवार रोजी आपण हेच अभिवाचन घेणार आहोत. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, आपल्या घरातील मुलांसाठी एक आदर्श अशा मावळ्याचं आपण चरित्र अभिवाचनामध्ये घेणार आहोत. तर मग तुम्हीही ह्या ऐतिहासिक कादंबरीला नमस्कार करण्यासाठी, त्यांचा शूर गाथा ऐकण्यासाठी नक्की या. नमस्कार सगळ्यांना. पल पब अभिवाचन कट्टा या ठिकाणी मी श्वेतागिरी आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजपासून आपण एका नवीन अध्यायाला सुरुवात करत आहोत. अध्याय म्हणजेच अभिवाचन कट्टा, पल पब अभिवाचन कट्टा. वाचन संस्कृती टिकावी आणि ती रुजावी आणि पुढे ती बहरत जावी, अशाच पद्धतीने पुढे बहरत जावी, यासाठी आपल्याकडून पल पब अभिवाचन कट्टा यांच्याकडून केलेला हा एक छोटासा प्रयत्न. आणि यामध्ये आपण सगळ्यात आधी सुरुवातीला आपण एक कादंबरी घेतलेली आहे, जी की शिवाजी महाराजांवर आधारित आहे. आणि ही कादंबरी आहे शिवनेत्र शिवा काशीद यांची. आणि ती लिहिलेली आहे प्रेम धांडे या सरांनी. म्हणजे या पुस्तकाचे लेखक आहेत प्रेम धांडे. आणि या पुस्तकाला अभिवाचक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत संदीप पवार सर, जे की स्वतः देखील एक चांगले लेखक आहेत. आपला हा अभिवाचन कट्टा गुरुवार ते शनिवार असा 3 दिवस चालणार आहे. 8 ते 8:40 पर्यंत आपण साधारणतः अभिवाचन करणार आहोत. आणि या 3 दिवसामध्ये वेगवेगळे अभिवाचकांकडून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत. तर आपण वेळ न दवडता आजच्या आपल्या या पुस्तकाच्या अभिवाचनाला सुरुवात करूया. तत्पूर्वी आजच आपलं नवीन वर्ष देखील सुरू झालेलं आहे इंग्रजी महिन्यानुसार. तर मी आपल्या सगळ्यांनाच आपल्या नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि एक छोटासा नियम म्हणा किंवा नियमावलीचा एक भाग म्हणून सांगू इच्छिते की अभिवाचन सुरू असताना सगळ्यांनी आपले माईक कृपया बंद ठेवावे. आपले कॅमेरे ऑन असतील तरी एखाद्या वेळेस चालतील, पण आपला माईक बंद ठेवावा. आणि अभिवाचन झाल्यानंतर आपल्याला जे काही आपलं मत मांडायचंय किंवा आपल्याला आजचं अभिवाचन कसं वाटलं याबद्दल आपण थोडक्यात बोलू शकतात. तर मी संदीप पवार सरांना अशी विनंती करेल की त्यांनी त्यांच्या कादंबरी वाचनासाठी सुरुवात करावी. ओव्हर टू यू सर. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय? हो सर, येतोय. आपण शिवनेत्र बहरजी नाईक ही कादंबरी वाचण्यासाठी घेत आहोत. याचे लेखक आहेत प्रेम धांडे. मी लगेचच वाचनाला सुरुवात करतोय. प्रारंभापूर्वी 21 सप्टेंबर 1659 ची सकाळ. त्यांनी उजव्या हाताची मूठ घट्ट आवळली. त्यांच्या त्या मुठीत कात्री होती. कात्रीचे टोक बाहेर होते. जणू एखादा सुरा पकडावा तसा पवित्रा त्याने घेतला होता. त्यांच्या शरीरातली सारी ऊर्जा त्या एका हाताने उतरल्याने त्याच्या त्या हाताच्या शिरा फुगल्या होत्या. त्यांचे अंतर्मन क्रोधाने पेटून उठले होते. त्यांच्या माथ्यावरच्या केसातून आलेला घामाचा ओघळ कपाळावरून निथळला.
त्याच्या डाव्या भुवईमधून निष्ठून तो घामाचा थेंब त्यांच्या डोळ्यासमोरून खाली कोसळला. त्यांची नजर स्थिर होती, अगदी निर्विकार. अंतर्मनात उसळलेला क्रोध त्यांच्या डोळ्यात मात्र दिसत नव्हता. अगदी सफाईदारपणे त्याने त्या क्रोधाला आत दाबून ठेवले होते. तो एकाच जागी उभा होता. त्याच्या उजव्या कानाजवळची नस उडताना दिसत होती. त्याचे कान एकाच आवाजाकडे रोखले गेले होते. राक्षसी हास्याचा आवाज. एखाद्याची खुल्ली उडवल्यावर कुस्तीत आविर्भावाने पण मोठ्याने एकासारखे कुणी हसत राहते, तसे ते हसणे होते. त्याला ते हसणे वेदना देत होते. त्याने आपला निर्णय ठाम केला. त्याला त्या समोरच्याचे हसणे संपवायचे होते, कायमचे. त्याने त्यांच्याकडे रोखून पाहण्याचा प्रयत्न केला. धमन्यांमध्ये उसळलेल्या संतापामुळे आणि सुंदर झालेल्या डोक्यामुळे त्यांच्या डोक्यावर झापड बसली होती. तो त्यांचा समोरच होता. पण तरीही त्यांचा निरंतर हसणारा चेहरा त्याला अस्पष्ट दिसत होता. त्याचे सर्वांग आता तापू लागले होते. ते सूक्ष्मपणे थरथरत होते. कानातून वाफा निघाल्याचे त्याला जाणवू लागले होते. त्याचा तो क्रोध परमोच्च स्थानी पोहोचला होता. त्याला फक्त त्या समोरच्या हसणाऱ्याचा अंत हवा होता. बस, हातातल्या कात्रीचा एक वार त्याच्या गळ्यावर आणि त्याचे जे राक्षसी हास्य कायमचे बंद. कात्रीवरची पकड आणखीन घट्ट करून तो पुढे झाला. वर्तमान 20 सप्टेंबर 1659. आरळे, पन्हाळ्याच्या ईशान्येकडील एक वस्ती. कंदेलाची फडफडणारी ज्वाळा आणि तिचा पिवळसर मंद प्रकाश. त्या प्रकाशात एका आदिलशाही सैनिकाने त्या स्त्रीच्या केसांना पकडले. ती मोठ्याने किंचाळली. तिच्या किंचाळण्याने त्याच्या काळजाचा आनंद मिळत होता. त्याने तिच्या केसांना आणखी जोरदार आवळले. ओरड, आणखी मोठ्याने, हसत तो सैनिक म्हणाला. त्याच्या डोळ्यात गडद सुरमा भरला होता. भुव्या जाड होत्या, दाढी भारगस्त होती. मिशांची ठेवण बारीक होती. त्वचा सावळी होती. त्याने अंगावर पांढऱ्या आणि फिकट हिरव्या अशा मिश्र रंगांचा पोशाख पेहरला होता. डोक्यावर गडद हिरव्या रंगाचा फेटा होता. त्याच्या गळ्यात काळ्या रंगाच्या जाडजूड धाग्यानं ओवलेला एक चौरसाकृती ताईत होता. सोडा मला, दया करा, मला सोडा, मी पाया पडते, कृपा करून मला सोडा, अश्रू ढाळीत हात जोडून विनवणीच्या स्वरात ती म्हणाली. तो तिच्या पाठीमागे होता. डाव्या हाताच्या मुठीत त्याने तिचे केस पकडून ठेवले होते. हसत त्याने उजवा हात तिच्या खांद्यावर ठेवला. मग हळूच आपले ओठ तिच्या कानाजवळ देत म्हणाला, मुझे अपने सुभेदार से मिला हुआ खूबसूरत तोहफा हो तुम. क्षणभर तो हसत राहिला. त्यानंतर त्याने तिची मान जबरदस्त हिसका देऊन पळवली, अतिशय जोरदारपणे. मग तिच्या चेहऱ्याकडे झुकून आपले पिवळे दात दाखवत त्यांनी असुरी हास्य केले. एका हाताने आपल्या डोक्यावरील हिरवा फेटा काढून बाजूला फेकला. गडद सुरमा भरलेल्या त्याच्या वासनापूर्ण नजरेने तिचे सर्वांग न्याहाळले. गहुवर्णी त्वचा, मोकळे केस, रेखीव चेहरा, सुडोल शरीर. त्याची ती कामोत्तेजित नजर आणखीनच भडक झाली. तोंड बंद ठेवतच त्याने समाधानाने घशातून आवाज काढला, मग मान हलवून आपल्या दाढीला कुरवळत त्यांनी आपले ओठ लांबवत नेले. डोळे बारीक करून तो हसू लागला. भीतीने थरथरत ती त्याच्या पुढे हात जोडून म्हणाली, सोडा मला, तुमचा अल्लाह तुम्हाला बघतोय, सोडा मला. आपली अब्रू वाचवण्यासाठी तिची ती धडपड बघून तो आणखीनच मोठ्याने हसला. त्याने भिंतीजवळ उभ्या असलेल्या तिच्या पतीकडे पाहिले आणि केविलवाण्या स्वरात ती विनवणी केली, अहो अहो, वाचवा मला, वाचवा ना. तिच्या पतीने शुद्ध होऊन मान खाली झुकली. विवाहाच्या वेळी आपण सप्त जन्म तुझे रक्षण करू असे तिच्या पतीने तिला वचन दिले होते, पण आज ते वचन निभावू शकत नव्हता. आपल्या रक्षणकर्त्यानेच मान खाली घातल्यावर तिच्या साऱ्या आशा संपुष्टात आल्या. डोळे बंद करून घेत रडतच तिने आपल्या पतीला शेवटची विनंती केली, वाचवा ना, अहो वाचवा ना. पण तिच्या पतीने आपली मान वर केली नाही. तो हतबल होऊन भीतीला चिकटून उभा राहिला होता. त्यांच्याकडे पाहून तिच्या केसांना पकडून ठेवलेल्या नराधमाने क्रूर हास्य केले. मग तिच्याकडे मान वळत म्हणाला, तुला कुणीही वाचू शकत नाही.
तू आता माझी अमानत आहेस. नाही नाही, सोडा मला, दया करा. दोन्ही हात वेगाने हलवत मागे सरकत ते अखेरची धडपड करू लागली. त्या धडपडीत तिच्या हातातल्या बांगड्या फुटून खाली पडत होत्या. सौभाग्याचे प्रती विखुरले जात होते. तिची धडपड बघून तो हसला आणि एका शक्तिशाली झटका देऊन त्याने तिला दाराकडे ढकलले. ती निरंतर विनवणी करत होती. तो निरंतर क्रूर पण हसत होता. तिला घरच्या उंबरठ्या बाहेर खेचत आणून त्याने तिच्या साडीचा पदर ओढला. तिची चोळी फाडून तिला नग्न केले. तिने मोठ्याने आरोळी ठोकली. तो हसत तिच्याकडे आणखी झुकला आणि त्याने तिला ओट्यावर ढकलले. ती मागे मागे सरकत होती. तिच्या पतीकडे पाहून तिची अब्रू वाचवण्यासाठी भीक मागत होती. पण तिचा पती काहीही करू शकत नव्हता. तो धिजल्यासारखा उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर तो नराधम ओट्यावर तिचा बलात्कार करत होता. ती आर्तपणे किंचाळत होती, सारखी आणि सारखी. नाही नाही, सोडा मला, दया करा. दोन्ही हात वेगाने हलवत मागे सरकत ती अखेरची धडपड करू लागली. त्या धडपडीत तिच्या हाताच्या बांगड्या फुटून खाली पडत होत्या. सौभाग्याचे प्रतीक विखुरले जात होते. तिची धडपड बघून तो हसला आणि एका शक्तिशाली झटका देऊन त्याने तिला दाराकडे ढकलले. ती निरंतर विनवणी करत होती. तो निरंतर क्रूरपणे हसत होता. तिला तिला घरच्या उंबरठ्या बाहेर खेचत आणून तिने तिच्या साडीचा पदर ओढला. तिची चोळी फाटून तिला नग्न केले. तिने मोठ्याने आरोळी ठोकली. तो हसत तिच्याकडे आणखी झुकला आणि त्याने तिला ओट्यावर ढकलले. ती मागे मागे सरकत होती. तिच्या पतीकडे पाहून तिची अब्रू वाचवण्यासाठी भीक मागत होती. पण तिचा पती काहीही करू शकत नव्हता. तो धिजल्यासारखा उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर तो नराधम ओट्यावर तिचा बलात्कार करत होता. ती आर्तकपणे किंचाळत होती, सारखी आणि सारखी. तिच्या पतीने जागेवरच गुडघे टेकले. आतापर्यंत धक्का बसल्यासारखा खिळून उभा राहिलेला तो मोठ्याने ओरडला. आपल्या वेदना आणि दुःख त्याच्या आवाजाद्वारे त्याने जोराने बाहेर काढले. आपल्या हाताने आपले माथे बदलवून तो तीव्र आक्रोश करू लागला. त्याच्यासारखा तीव्र आक्रोश त्या गावातील सगळे पुरुष आणि स्त्रिया करत होते. वातावरणात त्यांचे ते आर्त स्वर भयानकपणे घुमत होते. गावात जागोजागी लावलेल्या मशालीच्या प्रकाशात अनेक स्त्रियांवर बलात्कार होत होते. तरुणींना घरातून खेचून बाहेर काढले जात होते. त्या तरुणींचा आणि त्यांच्या आप्तांचा तो हृदय पिळवटून टाकणारा आवाज सर्वत्र घुमत होता. सर्वदूर किंकाळ्यांचा किंकाळ्यात. त्या गावावर आज मोठे संकट चालून आले होते. ज्यांच्यावर त्या गावाच्या रक्षणाची जबाबदारी होती, त्या आदिलशाही सैन्य तुकडीनेच त्या गावाला लुटलूट सुरू केली होती. ही त्यांची कर वसुलीची पद्धत होती. मागच्या वर्षी पिकावर पडलेल्या रोगाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी कर भरू शकले नव्हते. त्यांचा तो थकीत कर वसूल करण्यासाठी पन्हाळ्याचा सुभेदार सय्यद शेख मिरान बिन सय्यद खान यांनी एक सैन्य तुकडी गावात पाठवली होती. ते सैनिक शेतकऱ्याच्या घरात घुसून धान्याच्या गोण्या आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून आवरून बैलगाड्यावर लादत होते. गावकऱ्यांवर जरब बसावा म्हणून स्त्रियांवर बलात्कार करण्याची मुभा देखील त्या सैनिकांना सुभेदाराकडून मिळाली होती. तो इतक्यावरच थांबला नव्हता, तर त्याने त्यांच्या उपभोगासाठी काही अविवाहित तरुणींना किल्ल्यावर घेऊन येण्याचे आदेश देखील दिले होते. त्यांच्या त्या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी केली जात होती. अति सुंदर अविवाहित तरुणींचा शोध घेतला जात होता. अशा प्रकारे ते अत्याचारी एका रात्रीत अनेक संसारांना उद्ध्वस्त करत होते. पन्हाळगड किल्ल्याच्या पूर्व दिशेकडील तटाला लागून असलेल्या एका 3 मजली महालात वाद्याचा आवाज गुंजत होता. तो खास महाल फक्त नाच गाण्यासाठीच बनला गेला होता. नृत्य महाल. सरस्वती पुत्र इब्राहिम आदिल शहा याने या महालाची निर्मिती केली होती. त्या महालाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर सुभेदाराला त्याच्या आवडत्या नर्तकीसोबत रात्र घालवण्यासाठी मखमली बिछाण्याची व्यवस्था होती. दुसऱ्या मजल्यावर साऱ्या नर्तकींच्या राहण्याची व्यवस्था होती.
तर सगळ्यात खालच्या मजल्यावर एक प्रशस्त दिवाणखाना होता. तिथे समोर सुभेदारासाठी लोंढाची उंच बैठक होती. त्यानंतर दोन्ही बाजूला गडावरील 1 अधिकाऱ्यांसाठी गादीच्या बैठक्या होत्या. मेणबत्त्या लावलेल्या झुंबरामुळे तो दिवाणखाना झगमगत होता. रेशमी पडदे आणि फारसी बनावटीच्या रंगीत सतरंजांनी तर त्या दिवाणखान्यामध्ये सौंदर्य अधिकच भरले होते. त्या मखमली चमकदार कपड्यात थिरकणाऱ्या मादक नृत्यांगणांची भर पडली होती. त्या संगीताच्या तालावर आपला कलाविष्कार सादर करत होत्या. त्यांच्या त्या नृत्यावर आणि त्या संगीतावर महलाबाहेर जमलेले आणि तटावर घोडका करून उभे असलेले सैनिक फिरकत होते, तर काही उड्या मारून नाचत होते. कारण आज त्यांच्यासाठी जश्नाची रात होती. त्यांच्या सुभेदारांना आज 30वा जन्मदिवस होता. सुभेदार शेख मिरान लोंढाच्या बैठकीवर रेळून बसला होता. तो दिसायला तरुण गोरवर्णीय होता, पण त्याच्या चेहऱ्यावरून तो प्रचंड व्यसनी असल्याचे स्पष्ट दिसत होते. दारूच्या फार आहारी गेल्यामुळे तारुण्यातच त्याचा चेहरा तेजहीन झाला होता. डोळे लालसर पडले होते. तो आणि त्याचे अधिकारी सिद्दी मुस्ताक, दौलत शहा, दानियाला खान आणि चांदन खान हे नृत्य आविष्कार पाहण्यात दंग झाले होते. कित्येक किल्लेदार हिराजी पाटील, दादोजी शेलार, नारो जमानदार, रघु सुर्वे, देवाजी कदम आणि लघुजी माने हे असे हिंदू अधिकारी देखील उपस्थित होते. सुभेदाराने जन्मदिनाच्या उत्सवासाठी बोलावले म्हटल्यावर त्यांना ते नाचगाणे पाहणे भागच होते. पण त्यांच्या मनाविरुद्ध घडणारी तेवढीशी गोष्ट नव्हती. त्यांना आता दारूही प्यावी लागणार होती. पण ही सुद्धा शेवटची गोष्ट मुळीच नव्हती. नृत्य सुरू असताना काही सैनिकांनी त्या अधिकाऱ्यांच्या प्याल्यांमध्ये पिंपातली दारू चुंबेने ओतली. उजव्या बाजूला सगळ्यात पुढे बसलेला वृद्ध किल्लेदार हिराजी पाटीलकडे घोडदळाचा तरुण योद्धा देवाजी कदमने डोळे बारीक करून पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. मीराने त्या दोघांचे चेहरे फक्त एकदा पाहिले आणि पुन्हा त्याने नृत्यांगणावर आपली दृष्टी खेळवली. हिराजीने देवाजीला डोळ्यांनीच शांत राहण्याचा इशारा दिला. सगळ्यात अधिकाऱ्यांच्या प्याल्यांमध्ये दारू ओतून झाल्यावर मीरांच्याही पुढे एक प्याला देण्यात आला. मीराने तो प्याला हाती घेतला. तो तसा धरून ठेवत त्याने डावा हात उंचावला. नृत्य थांबवले. मीराने मोठ्याने म्हणाला, खुदा पर ईमान रखने वाले मेरे सभी सिपाहियों. त्याच्या या वाक्यावर दिवाणखान्याच्या दारात खोडका करून उभ्या असलेल्या मुसलमान सैनिकांनी जल्लोष केला. मग मीरान हिंदू अधिकाऱ्याकडे पाहून किंचित हसून म्हणाला, और सल्तन के काफिर वफादारो. नंतर तो मोठ्याने ओरडला, आज जश्न की रात है, जितनी मर्जी उतनी शराब पिओ. सगळ्यांनी एकच जल्लोष केला. सगळे ओरडले, सिपे सालार, सल्तनत के सुबेदार, आपको 30वीं सालगिरह मुबारक हो. त्याने मान झुकवून त्या सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. मग आपला प्याला उंचावून ओरडला, पिओ और पिओ. सगळे मदिरा पिऊ लागले. वाद्य पुन्हा वाजू लागले. नृत्यांगना पुन्हा थिरकू लागल्या. सैनिक नाचत धिंगाणात घालू लागले. हिराजीने अजून प्याला हातातच धरून ठेवला होता. त्याने मन मीरांच्या त्या शब्दापाशी घुटमळत होते, काफिर वफादारो. तो काहीसा विचारमग्न झाला होता. हिराजीने त्या किल्ल्यासाठी 60 वर्ष सेवा दिली होती. आता त्यांची दाढी पिकली होती. पाय थकले होते, पण तरीही सेवानिवृत्तीत होण्याचा निर्णय तो घेत नव्हता. कारण त्याला ठाऊक होते की तो सेवानिवृत्त झाल्यावर किल्ल्यावर प्रमुख पदावर एखादा मुसलमान अधिकारी नेमला जाईल आणि हिंदूचा छळ आजपेक्षाही अधिक तीव्र गतीने सुरू होईल. त्याने याआधीही करवीरपूर प्रांतात हिंदूंचा अमानुष छळ पाहिला होता. ते दिवस करवीरपूरच्या भाग्यात पुन्हा येऊ नयेत म्हणून त्याची ती धडपड होती. काही वर्षापूर्वी करवीरपूर प्रांत आणि खानपूर प्रांत ही सिद्दी रेहान मलिक, रुकेरसान आदिलशाही यांची जहागिरीदारी होती. त्या काळात सपाट
झपाट्याने धर्मांतरण होत असे. रेहान मालिक हा आदिलशाहीच्या धर्मांतरणासाठीचा प्रसिद्ध होता. तो दक्षिण मोहिमेत असताना शिरा येथे वारला आणि त्यानंतर करवीरपूरला चांगले दिवस लाभले. मात्र पुन्हा एकदा एका धर्मांध सुभेदाराची करवीरपुरावर नेमणूक झाली आणि रयतेची छळवणूक पुन्हा सुरू झाली. अशांत किल्ल्यावर राहून आपल्या परीने रथबदली करून शक्य होईल तितके रयतेला दिलासा देण्याचे काम हिराजी करत होते. त्यात त्याला कधी यश येत असे तर कधी हात बांधून बघत राहण्याखेरीज तो काहीही करू शकत नसे. दारू पिता पिता मीरांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्याचा तो हरवलेला चेहरा पाहून मीराने त्याला विचारले, काय किल्लेदार साहेब, माझ्या वाढदिवसाच्या जश्नात सहभागी होणार नाही का? हिराजीने लगेच स्वतःला सावरले आणि बळेच हसून म्हणाला, असं नाही सुभेदार, तो फिर पियो शराब भी है, किसी की गाय का खून नहीं. असे बोलून तो मोठ्याने हसला. त्याच्या त्या विधानावर सगळे मुसलमान अधिकारीही मोठ्या मोठ्याने खिदळू लागले. फक्त एक अधिकारी त्याला अपवाद होता, दौलत शाह, नगारखान्याचा प्रमुख. दौलत शाह जरी मुसलमान असला तरी हिंदू प्रती त्याला जिव्हाळा होता. वीरांच्या त्या वाक्याने आणि यवनांच्या खिदळण्याने सगळ्या हिंदू अधिकाऱ्यांना अपमानाची अनुभूती होत होती. हिराजीने हिराजीने दिखाव्याचे स्मित केले आणि त्याला एक वार उंचावून पोटाशी लावलं. हिराजींच्या बाजूला बसलेल्या देवाजीने मात्र डोळे बारीक केले. उठावे आणि मिराजीच्या पोटात एक सनसनीत लतप्रहार करावा असे विचार त्याच्या मनात येऊ लागले होते. हिराजीने त्यांच्याकडे पाहिले आणि हळूच त्याचा हात दाबून त्याला शांत राहण्याचा इशारा केला. हिराजीला देवाजीचा स्वभाव ठाऊक होता. तो सळसळणाऱ्या रक्ताचा अतिशय शीघ्र कोपित तरुण होता. अपमान सहन न झाल्याने आजवर बऱ्याच मुस्लिम अधिकाऱ्यांशी त्यांच्या झटापटी झाल्या होत्या. त्यात हिराजीनेच रथबदली केली होती. ते सारे सामान्य अधिकारी होते म्हणून हिराजीने त्याला वाचू शकला होता, पण मीरांच्या वाकड्यात जाणे म्हणजेच कोयत्यावर आपणहून गळा ठेवण्यासाठी होते. देवाजी सारखा सूर योद्धा हिराजीला गमवायचा नव्हता, कारण तो त्यांच्या भविष्यातल्या योजनेत महत्वाची भूमिका बजावू शकणार होता. हिराजीने आखली ती एक अलौकिक योजना होती. ती यशस्वी झाली तर करवीरपूर प्रांत मुसलमानांच्या जाळ्यातून सुटणार होता. त्यासाठी त्याला वेळ प्रसंगी किल्ल्यातल्या आदिलशाही सैन्याशी लढावे लागणार होते. त्या लढाईसाठी हिराजी हिंदू अधिकारी आणि सैनिकांना संघटित करीत होता. हिराजीने ती योजना अतिशय गुप्त ठेवली होती. देवाजीने हिराजीकडे पाहिले आणि आपल्या मासळ हातांच्या मुठीत दाबत दात ओठ खात तो हळूच पण गुरगुरत म्हणाला, पाटील, अहो पाटील, 2 तडाख्यात पाणी मागेल हा मीरान. आधीच दारू अर्ध्यावर मेलाय. फक्त एकदा परवानगी द्या. जरा जरा डोकं शांत ठेवा. देवा. शब्द देतोय मी. एक वेळ अशी येईल की त्यानंतर कधीही आपल्याला अशा धर्मांत मुसलमानाची सेवा करावी लागणार नाही. कधी येणार ती वेळ? गेल्या 3-4 वर्षापासून तुमचं हे ऐकतोय. देवाजीने नाराजीने मान फिरवली. दुसरीकडे मात्र सारे जल्लोषात बुडून गेले होते. पुन्हा पुन्हा त्या सगळ्यांना मदिरा दिली जात होती. त्यात नर्तकी मीरांच्या आणि अधिकाऱ्यांच्या अंगावर रेलून त्यांना आपल्या हातांनी मध पाजत होत्या. नृत्यमहाला सुरू असलेल्या नाच गाण्यांचा आणि वाद्यांचा आवाज सगळीकडे गुंजत होता. त्या संगीतावर परकोटावरील गस्तकरीही थिरकत गस्त घालत होते. आज सगळे सुभेदारांच्या जन्मोत्सवात सामील झाले होते, पण तो मात्र किल्ल्यावरील सोमेश्वर तलावाच्या काठी दगडावर एकटाच शांतपणे बसला होता. तो शिवा काशीद होता. पिळदार शरीर, ओठावर नाक झाकून काढणारी झुपकेदार मिशी, हरगच्च दाढी, उंच नाक, बाणेदार नजर, गौरवकांती रुबाबदार असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. एखाद्या उच्च पदाधिकाऱ्याला शोभेल अशी त्यांची देहस्ती असली तरी तो त्या किल्ल्यावरील एक सामान्य संदेशवाहक होता.
पुराण काळात पन्हाळाच्या डोंगरावर नागवंशी राजांची राजधानी होती. त्यामुळे त्या डोंगराला पन्नगालय हे नाव प्राप्त झाले होते. पन्नंग म्हणजेच नाग आणि आलय म्हणजेच घर, म्हणजे नागांचे घर. पन्नगालयाचा अपभ्रंश होऊन पुढे त्या किल्ल्याचे पन्नाला हे नाव पडले. आदिलशाहीतील मुस्लिम लोक त्याला शहानबी दुर्ग म्हणून संबोधत असत. त्या किल्ल्याचे मजबूत बांधकाम सर्वात प्रथम 12व्या शतकात शिलाहार राजा भोज नृसिंह यांनी केले होते. देवाजी कदम, हिराजी पाटील आणि शिवा काशीद यांचे पूर्वज शिलाहार राजांपासून या किल्ल्याच्या चाकरीत काम करत आले होते. शिवांचे पूर्वज हे नाभिक समाजाचे असल्याने किल्ल्यातील अधिकाऱ्यांचे केस कर्तन करण्याची आणि संदेश वहन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पिढी दर पिढी तशीच राहिली होती. शिवाने देखील त्यांच्या पित्यांच्या मृत्यूनंतर ती जबाबदारी उचलली. तो एक सामान्य संदेशवाहक असला तरी त्यांच्या घराने पिढी दर पिढी किल्ल्याची सेवा केल्याने पंचक्रोशीत ती सगळ्यांच्याच ओळखीची होती. आज तो अत्यंत व्यथित दिसत होता. त्याचे डोळे सुजले होते, त्यातून अश्रू ओघळत होते. झाडावर टांगलेल्या मशालीचा पिवळा प्रकाश त्याच्या एका गालावर पसरला होता. त्याने ते चित्त हरवले होते. तो नुसताच शुद्ध होऊन बसून होता. त्याने अंगावर कांबळं ओढून घेतली होती. संध्याकाळी मुसळधार पाऊस बरसून गेला होता. त्यामुळे वातावरणात प्रचंड गारठले होते. त्याला त्या गारव्याची चिंता नव्हती. त्याला एकांत हवा होता, बस एकांत. पण अचानक त्याचा तो एकांत भंग झाला. किल्ल्यात एक सैन्य तुकडी दिसली. त्यांनी त्याच्यासोबत ज्या मुलींना पकडून आणले होते त्या मोठमोठ्याने ओरडत होत्या, त्यांना सोडण्याची विनंती करत होत्या. त्याने अलगद मान वळवून तिच्याकडे दृष्टी टाकली. ते त्यांच्यापासून लांब अंतरावर होते. ते सैनिक घोड्यावरून उतरले आणि त्या मुलींना खांद्यावर उचलून नृत्य महालाकडे घेऊन गेले. शिवाने आपली मान वळवली आणि तो पुन्हा तलावाच्या पाण्याकडे पाहू लागला. त्या पाण्यामध्ये पोरकोटावरच्या धगधगणाऱ्या मसालींचे प्रतिबिंब पडले होते. पाण्यावर उडणाऱ्या तरंगामुळे ते प्रतिबिंब निरंतर जुळत होते. त्या प्रतिबिंबांकडे पाहून शिवाने एक दीर्घ श्वास घेतला. ये हुई ना बात. शेख मिरान उठला. सगळेच आता मदिऱ्याच्या नशेत झिंगत होते. मीराने पुढे चालत आला. त्या मुली केविलवाण्या नजरेने पाहत हात जोडून उभ्या होत्या. सुटकेची भीक मागत होत्या. मीराने त्यांच्याकडे येऊन उभा राहिला. पहिल्या मुलीच्या संपूर्ण शरीरावर नजर फिरवून त्याने हातातल्या प्याल्यातून एक घोट मदिरा प्यायली. मग हसत तो त्या मुलीच्या आणखी जवळ गेला. हिराजी पाटील किल्लेदारांनी आपली मान वळवून घेतली. आता पुढे काय होणार हे त्याला ठाऊक होते. त्याने आपली मान दुसऱ्या बाजूला वळवून ठेवतच हातातली मदिरा खाली ठेवली आणि निराश होऊन चुचुकला, महादेवा दया कर रे, दया कर. देवाजी कदम उठून मागे गेला आणि द्वारावर उभे राहून जल्लोष करणाऱ्या सैनिकांच्या घोडक्यात घुसून त्या दिवाणखान्याच्या बाहेर पडला. आपण जर आणखी वेळ इथे राहिलो तर नक्कीच आपला ताबा सुटणार आणि आपण मीरांच्या अंगावर धावून जाणार हे तो जाणून होता. टाटाळ पावले आपटत तो त्या महालापासून दूर जाऊ लागला. मीराने खिदळत त्या मुलींच्या साडीचा पदर ओढून खाली पाडला. चोळीतून दिसणाऱ्या तिच्या वक्षस्थळांना बघून तो समाधानाने हसला. त्याने आपला उजवा हात त्या मुलीच्या खांद्याजवळ चोळीवर ठेवला. मग मुठीत चोळी पकडून त्याने ती ताकदीने ओढली. त्या मुलीची चोळी फाटली. ती मोठ्याने किंचाळली. तिने आपल्या दोन्ही हातांनी आपली अब्रू झाकून घेण्याचा प्रयत्न केला. मीराने मोठमोठ्याने हसत तिच्या उघड्या शरीरावर नजर फिरवली. मग पुढे सरकून तिचे गाल आपल्या हातात दाबून तिचे तोंड उघडे केले. त्याने तिचे दात पाहिले. दाताच्या निरीक्षणावरून त्याला त्या मुलीचे वय समजणार होते. क्षणभर निरीक्षण करून त्याने नकारार्थी मान डोळावली. तो पुढच्या मुलीकडे वळला. त्याने त्या सगळ्या मुलींच्या चोळ्या फाडून त्यांना अर्धनग्न केले
मग त्याने त्या मुलींमधून सगळ्या सुंदर चेहऱ्याच्या आणि मादक देहाच्या 2 मुली निवडल्या. ये 2 लडकियां मेरी आज की रात यादगार बनाएगी. हर्षून बोलत त्यांनी आपल्या मुसलमान अधिकाऱ्यांकडे पाहिले आणि पुढे म्हणाला, बाकी लडकियां आज सभी के लिए. कुस्तीतपणे हसून त्याने हिराजी आणि इतर हिंदू अधिकाऱ्यांकडे पाहून म्हटले, चाहो तो आप भी मजे ले सकते हो. मुसलमान अधिकारी मोठमोठ्याने हसले. शेख मिरानही हसत राहिला. मग क्षण उंचावून त्यांनी सगळ्यांना थांबवले आणि म्हणाला, जश्न जारी रखो, जितना पीना है पियो, मजे करो, और मैं भी इनके साथ मजे करूंगा. किंचित थांबून मन आणखीन हसून म्हणाला, काफिर लडकियों के साथ. ते सैनिक पुन्हा एकदा खदगदून हसले. मीरांनी आपल्या हातातल्या प्याला स्वतःच चंबूने पिंपातली मदिरा ओतून घेतली. मग पिंपाजवळ खाली पाहिली. मगापासून सगळ्यांच्या प्यालांमध्ये दारू ओतणारा सेवक दारू पिऊन तिथेच आडवा झाला. त्याला पाहून मीरान हसला. त्याच्या कमरेत एक लाथ मारून तो हसत बळत जिन्यावरून वरच्या कक्षाकडे जाऊ लागला. पियो, मजे करो, रात यादगार बनाओ. 2 सैनिक त्या मुलींना घेऊन त्यांच्या मागून निघाले. त्या मुली धडपडत होत्या. त्यांना त्यांचे भविष्य दिसत होते. अत्यंत पीडादायक मृत्यू. शीख मीरा न जाताच उरलेल्या 10 मुलींवर ते आदिलशाही अधिकारी लगेच तुटून पडले. दौरूच्या धुंदीत त्या मुलींचा सामूहिक बलात्कार होत होता. त्या मुली मोठ्याने किंचाळत होत्या. हिराजीने एकवार डोळे मिटून घेतले आणि एक हुसासा टाकून तो उठला. तो त्याच्या दिवाणखान्यातून बाहेर पडला. दाराजवळ आल्यावर त्याला गरगरल्यासारखे झाले. त्याने दाराचा आधार घेतला आणि स्वतःला सावरले आणि हळूच वळून पाहिले. तो हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पुन्हा दिसत होता. हिंदू अधिकाऱ्यांकडे मदतीची याचना करणाऱ्या त्या मुलींच्या आर्त आरोळ्या ऐकू येत होत्या. दादा, वाचवा मला, काका वाचवा मला. त्या डोळ्यात असलेले नाते सख्खे नव्हते, तरीही त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची पीडा सगळ्याच हिंदू अधिकाऱ्यांना जाणवत होती. पण ती काहीही करू शकत नव्हती. हिराजी सुद्धा नाही. हिन्न भावनेने सर्वांग लटपटलेले होते. त्याची दृष्टी अंधुक होऊ लागली होती. त्यांचे डोळे विस्फारून पाहिले. नाही, डोळे विस्फारून पाहण्याचा काहीही उपयोग नव्हता. अजूनही त्याला डोळ्यासमोर सारे हलताना दिसत होते. त्या मुलींच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या आर्तपणे. हिराजीने हातातली मदिरा पूर्ण गटकली आणि प्याला फेकून दिला. भिंतीना पकडत तो तिथून जाऊ लागला. तेवढ्यात बाकी हिंदू अधिकाऱ्यांनी येऊन त्याला आधार दिला. तो बरगळत होता, शिव्या हसळत होता. हरामखोर, सैतान साले, ह्यांची मौत कुत्र्या गत होईल एक दिवस. ते अधिकारी त्यांच्या खांद्यांना पकडून त्याला त्यांच्या वाड्याकडे नेऊ लागले. तो बरगळतच होता. मरतील ते सगळे, मरतील. शिवाने हुसासा टाकून एक छोटासा खडा उचलला आणि तलावात फेकावला. तो खडा पाण्यात पडताना एकवार आवाज झाला. पाण्यातले मशालेचे प्रतिबिंब वेगाने हलले. तो खडा एकच वलय उमटवून पाण्यात बुडाला. एरवी शिवाने पाण्याच्या पृष्ठभागावर फिरकावलेला खडा उसळी मारून 5-6 वलय निर्माण करून बुडत असे. पण आज तसे झाले नाही. आज ते करण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. आज तो शुद्ध होता. तलावाच्या पाण्यावर उठलेल्या त्या एका वलयामुळे त्याला त्याचे बालपण आठवले होते. त्याला आठवले, तो 10 वर्षाचा असताना त्याच्या पत्नीसोबत किल्ल्यावरच्या सदोबा तलावाकाठी खेळण्यात बराच वेळ गुंग होत असे. जोवर त्याच्या आईचे कपडे धुवून होत नसत, तोवर तो त्यांच्या लहानग्या पत्नीसोबत तलावाच्या पाण्यावर भाकऱ्या उमटवण्याचा खेळ खेळत असे. त्याच्या पत्नीला त्या खेळात अजिबात रुची नसे, पण शिवाला तो खेळ आवडत असे म्हणून ती खेळायची. शिवा 10 वर्षाचा असतानाच त्यांच्या मामाची 7 वर्षाची मुलगी जईबाई सोबत विवाह झाला होता. लग्नानंतर तिचे नाव पार्वतीबाई ठेवण्यात आले होते. आता 15 दिवसापूर्वीच
पोटाच्या एका आजाराने पार्वतीबाई हे जग सोडून गेली होती. शिवा तिच्या या विरहातून स्वतःला सावरू शकत नव्हता. तो सावरू शकणारच नव्हता. कारण पार्वतीबाईंनी त्यांच्या आयुष्यात इतके सुंदर क्षण गुंफले होते की त्यांच्या शरीरात प्राण असेपर्यंत ते विसरू शकणार नव्हता. त्याने आकाशातल्या चंद्राला बघितले. त्या चंद्रप्रभेने त्याच्या स्मृतींना उजाळा दिला. पार्वतीबाईंसोबत घालवलेले सगळे क्षण त्याला आठवू लागले. वयात आल्यावरच मधुर स्मृती. पत्नी असूनही ती बालमैत्रीण म्हणून सतत त्यांच्या पाठीशी राहिली. वयात आल्यावर आपसू दोघांचे एकमेकावर प्रेम जडले. कधी कधी शिवा परमुलाखात संदेश देण्यासाठी गेल्यावर परत यायला काही महिने उलटत असत. पार्वतीबाई व्याकुळपणे त्यांची वाट पाहत असे. मग एकदा का तो परतला की ती त्याच्यासोबत ज्योतिबाच्या आणि अंबादेवीच्या यात्रेला जात असे. ती तक्रार करणारी स्त्री नव्हती, पण आपला अधिकार आणि आपल्या वाट्याला वेळ ही त्यांच्याकडून अगदी सफाईदारपणे मिळत असे. अतिशय हुशार आणि प्रेमळ स्त्री. तिच्या सहवासाची काही दृश्ये शिवाच्या समोरून तडगडून जात होती. तिला विहिरीतून पाणी काढून देणे, अंबादेवीच्या यात्रेचा प्रवास, प्रवासात बैलगाड्यावर बसून आकाशातल्या चंद्राला आणि चांदणीला सोबत बघणे, गाड्यावर सोबत असलेल्या यात्रेकरूच्या गुपचूप एकमेकांना इशारा करणे, प्रवासात बैलगाडीचे चाक मातीत रुतल्यावर आणि दरोडेखोरांचा हल्ला झाल्यावर शिवाने त्या दरोडेखोरांना संपवणे आणि पार्वतीने त्याच्याकडे अभिमानाने बघणे. मग रुतलेले चाक शिवाने आपली ताकद वापरून मातीतून काढणे, त्यांच्या ताकदीवर पार्वतीचे खुश होणे. तो तिच्याकडे बघत असताना अचानक त्याच्या डोळ्यात धूळ जाणे, त्याची तडफड बघून पार्वतीचा जीव कासावीस होणे. शिवाच्या स्मृतीपटलावर ते सारे क्षण एका मागून एक उमटत होते. इतर वेळी ते क्षण आठवून तो सुखावून असायचा, पण आज त्याच्या डोळ्यातून वेगाने पाणी वाहू लागले होते. नाक वाजवत तो पुटपुटला, "पार्वती, का सोडून गेलीस मला का? तू खरोखर गेलीस का की हे माझे वाईट स्वप्न आहे? अजूनही मला असंच वाटतं की मी घरी येईन तेव्हा तू दारात उभी असतील. लेकरांसोबत यात्रेला यायचं का म्हणून विचारशील. तुझं असं अचानक निघून जाणं सहन होत नाहीये मला. आपल्या लेकरांसाठी ते सहन करण्याची हिंमत दे. जिथेही असतील तिथून क्षणभरासाठी ये आणि समजून घाल माझी. ये ना पार्वती." रडत रडत ओठ मुडपून डोळे मिटले. त्यामुळे पापण्या अश्रू वेगाने त्याच्या गालावरून धावू लागले. तितक्यात त्याच्या कानावर मोजण्यांचा आवाज पडला. त्यावरून कुणीतरी त्याच्या दिशेने येत असल्याचे त्याला जाणवले. त्याने वळून मात्र पाहिले नाही. त्याने फक्त मनगटाने आपले अश्रू पुसून घेतले आणि कंठ आवळला. "शिवा, अरे ए शिवा!" त्यांच्याकडे येणारी व्यक्ती आता त्याला हाका मारू लागली. बसल्या बसल्या शिवाने अलगद मान वळवली. देवाजी त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसला. एक वार देवाजीला पाहून त्याने पुन्हा आपली मान तलावाकडे फिरवली. देवाजी त्यांच्याजवळ आला आणि धुसफुसत वेगाने थेट बोलू लागला. "शिवा, बस झालं आता. दिवस भरलेत त्या मिराणाचे. संपवू त्याला. तू एखादी योजना तर कर लवकर." तो शीघ्रकोपी स्वभावाचा असल्याने विचारपूर्वक योजना आखणे त्यांच्यासाठी अवघड होते. शिवाने संयमी चेहऱ्याने देवाजीकडे पाहिले. ते दोघे लहानपासूनच घनिष्ठ मित्र होते. दोघांनी शस्त्राभ्यासी सोबतच केला होता. देवाजी पुन्हा फणकारत म्हणाला, "याआधी असं एका सैतानाला आपण संपवलंय, तसं संपू याला देखील." शिवा काहीच बोलत नाही. तो शांत राहिला. ते पाहून देवाजी म्हणाला, "तू जर आता असतास ना, तुझंही रक्त उसळलं असतं. त्या यवनाने कर शेतकऱ्यांच्या मुलींना आणलंय किल्ल्यावर आणि त्यांच्यासोबत." त्याला पुढे बोलताच येत नव्हते. संतापाने त्यांचे दात घट्ट चिकटले होते. शिवा उठला आणि त्यांच्याकडे चालत गेला. त्याने त्यांच्या खांद्यावर थोपटले. "शांत हो, शांत हो.
काय शांत हो. लाडानं लहानाचं मोठं केलं आणि हा मीरा त्यांना एक वाटलं असेल त्या आईबापांना त्या माऊलीच्या मनाची काय अवस्था झाली असेल. आणि आपण सगळ्यात मोठे नालायक तर आपण आहोत. डोळ्यासमोर सगळं घडत असताना फक्त बघत राहतो, वरून हुजगेरी करतो. अरे धिक्कार आहे आपला आणि आपल्या आयुष्याचा. दाट ओठ खाऊन त्याने एका खडकावर लाथ मारली आणि वेगाने वळून म्हणाला, हिजडे आहोत आपण, हिजडे. शिवाने दोन्ही हातांनी देवाचा चेहरा पकडला. शांत हो देवा, शांत हो. लगेच बोलू लागलं, वाईट वाटतं शिवा, खूप वाईट वाटतं. आपल्या लोकांना होणारे अत्याचार बघत नाही मला. देवानं माझं मन निष्ठुर का बनवलं नाही? का मला इतकं हळवं बनवलं? मला काहीच का सहन होत नाही शिवा? शिवाने त्याची पाठ थोपटली आणि संयमी स्वरात म्हटले, आपण चाकर आहोत देवा. चाकर? शिवाच्या मिठीतून बाहेर येत देवाजी पुढे बोलू लागला, हा किल्ला आपला आहे. शिवा, हा किल्ला आपला आहे. हे गावं आपली आहेत. या जमिनी आपल्या आहेत आणि हजारो वर्षापासून आपले बापजादी इथंच जन्मले आहेत आणि इथेच मेलेत. हे मुसलमान लोक काही बाहेरून आले आहेत, तर काही आपलीच माणसं धर्मांतरच झालेली आहेत. मग चाकर कोणी असायला पाहिजे सांग? अरे आपण तर मालक आहोत. शिवाने उसासा टाकला आणि म्हटले, तू बोलतोयस ते खरंय, पण हेही एक खरं आहे ना, की राजाच सगळ्यांचा मालक असतो. दुर्भाग्य आपलं राजा बादशाह आदिलशाह आहे. त्यामुळे जोवर आदिलशाही सत्ता आहे तोवर आपण चाकरच राहू. मग तर मीरांना मारूनच मेलेलं बरं. थेट जाऊन मारतो त्याला. नंतर मला त्याच्या माणसाने मारलं तरी चालेल. कुठवर वाट बघणार? कारण आदिलशाहीची सत्ता कधीच जाणार नाही. असं नाही. किमान आपण आपलं करवीरपूर आणि आपला किल्ला तरी आदिलशाहीपासून मुक्त करू शकतो. हिराजींच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. शिवाने समजुतीच्या सुरात म्हटले, सोड. नावही नको काढूस त्या म्हाताऱ्याचं. त्याचं नाव ऐकून आणखी डोकं तापायला होतं माझं. नेहमी त्याच्यामुळंच गप्प बसावं लागतं मला. हिराजींचे नाव ऐकून देवाजी तिटकाऱ्यात उद्गारला, नाही देवा, हिराजी बरोबर करत आहेत. शिवा म्हणाला. देवाजीने शिवाकडे पाहिले आणि विचारले, काय बरोबर करतोय? आणि तू असं बोलतोयस जसे की तुला त्याच्या डोक्यातलं सगळं ठाऊक आहे. शिवाने देवाजीकडे पाहिलं, एक दीर्घ श्वास घेऊन होकारात्मक मान हलवली. ते बघून देवाजीने विचारले, काय? मला नीट सांग. म्हणजे मला जर हिराजींच्या डोक्यात काय सुरू आहे कळलं तर मी स्वतःवर संयम ठेवू शकेन? संयम ठेवावाच लागेल. मीरांना मारून यवनांच्या अत्याचारापासून तात्पुरता सुटका होईल, पण कायमची सुटका हवी असेल तर संयम ठेवावाच लागेल. आणि त्यामुळे ती योजना यशस्वी होईल. कोणती योजना? देवाजींनी पुन्हा विचारले. पुण्याचे जहागीरदार आणि आदिलशाहीपासून वेगळं होऊन आपलं स्वतःचे राज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी राजाने 3 वर्षांपूर्वी आदिलशहाच्या ताब्यातील मोऱ्यांची जावळी घेतली. तेव्हापासून हिराजींच्या डोक्यावर करवीरपूर शिवाजी राजांच्या ताब्यात देण्याचा विचार सुरू झाला होता. देवाजीने चमकून पाहिले. शिवा पुढे बोलू लागला, जावळी इथून फक्त 60 कोस अंतरावर आहे. त्यामुळं नक्कीच तो विचार सत्यात उतरवण्याचा आहे, असा दृढ विश्वास हिराजींचा झाला. मागच्या वर्षी त्यांनी शिवाजी राजांना मदतीचं पत्र देखील पाठवलं होतं. काय? देवाजीने आश्चर्याने डोळे मोठे केले. होय, मी स्वतः अतिशय गुप्तपणे हे पत्र घेऊन गेलो होतो, शिवाने स्पष्ट केले. थोडी वेळ होतोय, पण एक थोडं शेवट हे करण्यासाठी म्हणून एक एक पेज आहे. मग शिवाजी राजे काय म्हणाले? देवाजीने विचारले. योग्य वेळ आल्यावर ते कर्फीपुरावर कुमण घेऊन येतील, असा त्यांचा निरोप आहे. देवाजीने नकारार्थी मान हलवून खेदाने हास्य केले. मग ती योग्य वेळ येणारच नाही शिवा. असं काय बोलतोयस?
शिवाने विचारले. तुला ठाऊक नाहीये का? अफजल खान मोठ्या सैन्यानिशी वाईमध्ये गेलाय. लवकरच तो शिवाजी राजांवर हल्ला करेल. आणि अफजल खानाची ताकद सगळ्यांनाच ठाऊक आहे. मोगलांच्या शक्तिशाली शहजादा औरंगजेबाला जेव्हा त्याने कोंडीत पकडलं होतं, तेव्हा तो सुद्धा कसाबसा जीव वाचून पळाला होता. तू तर तुझ्या डोळ्याने पाहिलेस. त्यावेळी तू कल्याणीच्या मोहिमेवरच होतास. ठाऊक आहे मला चांगलंच. चांगलंच ठाऊक आहे. मग आता तूच सांग. शिवाजी राजे जर राहिले नाही, तर हिराजींची योजना कशी पूर्ण होईल? आणि मी असंही ऐकलंय की शिवाजी राजांची लाडकी पत्नी जग सोडून गेली. त्यामुळे आधीच तो राजा दुःखात आहे. अशा अवस्थेत युद्ध कसं लढणार? त्यामुळे शिवाजी राजाबद्दल शंकाच आहे बघ. बोलून झाल्यावर देवाजींच्या पटकन लक्षात आले, शिवा देखील त्यांच्याच पत्नीच्या विरहात होरपळून निघालेला आहे. त्याला आपली चूक कळली. त्यांनी लगेच क्षमा मागितली. माफ कर शिवा. शिवाने उसासा टाकून मान हळवली आणि म्हटले, देवा, तुला अजून उमगलं नाही. शिवाजी राजे काय चीज आहेत, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. काय पाहिलेस तू? त्यांचं रूप ईश्वराची प्रचिती देतं. नैराश्याने कोलमडलेल्या हिंदू मनांचा सकारात्मक विचारांची उजाळा देणारं त्यांचं व्यक्तिमत्व. त्यांना पाहताच जणू विजय त्यांच्या कपाळावरच लिहिलाय असा भास होतो. ते अपराजित, शूर, बुद्धिमान आहेत. त्यांची माणसं त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या लोकांचं त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम त्यांना सतत विजयी बनवतंय. ऐकलंस ना? त्याची फत्ते खानाला कशी मात दिली, प्रबल चंद्रावर मोऱ्याला कसं मारलं आणि तो हनुमंतराव मोरे त्याचा कसा बंदोबस्त केला. माझं मन मला सांगतंय, देवा, शिवाजी राजे अफजल खानाचा देखील नक्कीच पराभव करतील आणि त्यानंतर हिराजींची योजना यशस्वी होईल. आपल्याला हिराजींची साथ द्यायची आहे. आपल्या मातृभूमीतील यवनांच्या तावडीतून सोडवण्यासाठीची एकमेव संधी आहे. शिवाजींच्या बोलण्यात भावनिक देवाजीवर तत्काळ परिणाम झाला. त्याचा ऊर भरून आला. डोळे आत्मविश्वासाने चमकू लागले. तो उत्साही वीर उद्गारला, मग आपण त्या संधीचं सोनं करू. अजिबात सोडायची नाही ती संधी. त्यासाठी मी नक्की संयमाने मागेन आणि या प्रसंगाची खूप आतुरतेने वाट पाहीन. शिवाच्या खांद्यावर हात ठेवून देवाजीने हलकेच हास्य केले. संयम? शिवा हलकत हसला. तुला नक्की शक्य आहे का संयम ठेवणं? देवाजी हसला. अवघड आहे, पण मातृभूमीसाठी काही पण. दोघेही हसले. तेवढ्यात एका शिपायाने लांबूनच देवाजीला हाक मारली. देवाजी, किल्लेदारानं बोलवले तुम्हाला. त्या शिपायाकडे मान वळवून देवाजीने प्रतिसाद दिला. होय होय, आलोच. मग त्याने शिवाकडे बघितले. डोळे बारीक करून म्हणाला, या म्हाताऱ्यानं त्याची योजना तुला सांगितली, पण मला सांगितली नाही. याचा अर्थ त्याचा माझ्यावर विश्वास नाही. थांब, बघतोस त्याला. खोटे चिडून मग ठसका देत हसत देवाजी निघाला. शिवा देखील हसला आणि पुन्हा तलावाकडे वळला. काही वेळापूर्वी पार्वतीबाईंच्या विरहाने पूर्णपणे उतरलेला त्याचा चेहरा आता काहीसा बरा वाटत होता. ह्याचा पुढचा भाग आपण उद्या बघूया.